आपण अगदी काही वेळापूर्वी पाहिलेलं होतं की मुंबईमध्ये काँग्रेसनं स्वबळाची घोषणा केलेली होती। मात्र अशातच आता उरणमध्ये मात्र काहीसं वेगळं चित्र पाहायला मिळालं। उरणमध्ये महाविकास आघाडी आणि मनसेनं आता एकत्र येऊन निवडणूक लढवण्याचं ठरवलेलं आहे। उरणमधील प्रचाराच्या पोस्टरवर महाविकास आघाडीच्या नेत्यांसोबत मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचे फोटोही लावण्यात आलेत। भाजपच्या विरोधात दंड थोपटून महाविकास आघाडी आणि मनसेच्या स्थानिक नेत्यांनी ही युती केली। दुसरीकडे उरण नगर परिषदेच्या निवडणुकीत महायुतीतील घटक पक्षाला सोबत न घेता भाजप स्वतंत्र लढणार आहे। त्यामुळे उरणची निवडणूक ही अधिक रंगतदार होणार आहे। तेव्हा नगर परिषदेच्या या निवडणुकांमध्ये कुठे कुठे काय नेमकं चित्र आहे ते आपण आता पाहूया। नाशिक जिल्ह्यामध्ये भगूर नगर परिषदेमध्ये भाजप आणि राष्ट्रवादी एकत्र झालेली आहे आणि शिवसेना एकाकी पडलेली आहे। तिथे जळगाव जिल्ह्यात नशिराबाद नगर परिषदेसाठी भाजप शिवसेना एकत्र आहे तर राष्ट्रवादी एकाकी लढतीये। रायगड जिल्ह्यामध्ये महाड नगर परिषदेमध्ये भाजप आणि राष्ट्रवादी एकत्र आलेली आहे आणि शिवसेनेने वेगळी चूल मांडली आहे। तर रायगडमध्येच कर्जत माथेरान खोपोली नगर परिषदेसाठी राष्ट्रवादी आणि उद्धव ठाकरेंची शिवसेना यांची एकत्र युती पाहायला मिळते। तर सोलापूर जिल्ह्यामध्ये अकलूज नगर परिषदेत भाजप विरुद्ध राष्ट्रवादी असा सामना रंगतो आहे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।